आज आपण पाहणार आहोत म्हशीच्या दुधापासून तूप कसं बनवायचं. तर ही 8 दिवस साचवलेली साय आहे. ही साय मी कढईत घेऊन फेटून घेतली आणि बघा फेटल्यानंतर त्याचा असा गोळा तयार होतो. थोडंसं फेटत राहायचं सारखं. फेटत 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 गोळा होतो हळूहळू आणि मग तो गोळा परत पाणी टाकून त्याचं प्युअर लोणी तयार होतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साय टाकताना त्यामध्ये दही वगैरे टाकायची काही गरज नाही. असा लोण्यासारखा गोळा तयार झालेला आहे. आता हा गोळा आणि जे पाणी टाकल्यानंतर दूध मिळतं ते आपण दुसऱ्या पातेल्यात घेऊन त्याचा वापर खीर बनवण्यासाठी करू शकतो. आणि तो गोळा कढईमध्ये गरम करायला ठेवला आहे. त्यात 4-5 तुळशीची पानं टाकायची आणि कमी गॅसवर चालवून द्यायचं. मंद गॅसवर चालत असताना असा गोळा बनवल्यानंतर खाली जास्त प्रमाणात बेरी राहत नाही आणि खाली चिटकू नये म्हणून सारखं ढवळत राहायचं. त्यानंतर फेस येऊन अशा प्रकारे तूप तयार झाले आहे. ह्या तुपाचा रंग गाईच्या तुपासारखा पिवळा नसतो. व्हाईट कलर म्हणजे थंड झाल्यानंतर व्हाईट कलर होतो, पण बेरी बेरी टाईप तूप तयार होते. नक्की ट्राय करा.